विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजलेला आहे। येत्या 20 नोव्हेंबरला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। तर 23 नोव्हेंबरला राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार हे घोषित होईल। जो निकाल जो आहे तो हाती येईल आणि त्याच पार्श्वभूमीवर जी उमेदवारांची यादी आहे ती समोर येताना पाहायला मिळते। आपण पाहिलं तर भाजपाने रविवारी पहिल्यांदा म्हणजे जो महायुतीचे जे घटक पक्ष आहे त्यामध्ये भाजपाने बाजी मारलेली होती। 99 उमेदवारांची जी पहिली यादी आहे ती भाजपाकडून घोषित करण्यात आलेली होती। त्यानंतर शिंदे गटाने काल रात्री 45 उमेदवारांची यादी जाहीर केलेली आहे आणि त्यानंतर आता आज अजित पवार गटाने 38 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केलेली आहे। अजित पवार गटाने जी काही यादी त्यांची समोर आलेली आहे त्या यादीमध्ये मोठे नेते जे आहेत त्यांची जी नावं आहेत ती समोर आलेली आहेत। अजित पवार जे आहेत ते बारामती मधून विधानसभा निवडणूक लढवणार आहेत। आपण मागच्या काही दिवसांपासून पाहिलं तर अजित पवार हे बारामतीतून निवडणूक लढवणार नाहीत असं म्हटलं जात होतं। ते जय पवार यांना संधी देतील असं सांगितलं जात होतं। त्यामुळे त्या मतदारसंघामध्ये भावाविरुद्ध भाऊ अशा प्रकारची लढत होईल अशा प्रकारच्या काही बातम्या समोर आल्या होत्या। परंतु आता अजित पवार यांचं नाव समोर आलेलं आहे। त्यामुळे आता शरद पवार गटाकडून तिथे कोणाला उमेदवारी दिली जाते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु तुर्तास तरी बारामतीमधून अजित पवार निवडणूक लढवणार आहेत। तसंच दिलीप वळसे पाटील असतील, धर्मराव बाबा आत्राम असतील यांची नावं जी आहेत ती समोर आलेली आहेत। नेमके कोणत्या 38 जणांना अजित पवारांकडून उमेदवारी देण्यात आलेली आहे ते जाणून घेऊया। राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे बारामतीमधून अजित पवार आहेत, तर येवला मधून छगन भुजबळ, आंबेगाव मधून दिलीप वळसे पाटील, कागल मधून हसन मुश्रीफ, परळी मधून धनंजय मुंडे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। दिंडोरी मधून नरहरी झिरवाळ असतील, अहेरी मधून धर्मराव बाबा आत्राम आहेत, श्रीवर्धन येथून अदिती तटकरे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। अंमळनेर इथून अनिल पाटील यांना उमेदवारी आहे। तर उदगीर इथून आपण पाहिलं तर संजय बनसोडे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। अर्जुन मोरगाव यांना राजकुमार बडोले, तसंच माजलगाव येथून प्रकाश दादा सोळंके, वाई मधून मकरंद पाटील, सिन्नर मधून माणिकराव कोकाटे ही लिस्ट जी आहे ती 38 उमेदवारांची आहे। इंदापूर मधून आपण पाहिलं तर दत्तात्रय भरणे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। यामध्ये आपण अकोलेमध्ये पाहिलं तर किरण लहामटे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि देवळाली मधून सरोज आहिरे असतील, हडपसर मधून चेतन तुपे असतील, पुसन मधून इंद्रनील नाईक आहेत, अमरावती शहर मधून सुलभा खोडके यांच्याबद्दल जाणून घेतलं तर त्यांनी आजच जो आहे तो अजित पवार गटामध्ये पक्षप्रवेश केलेला आहे। त्या काँग्रेसच्या आमदार होत्या आणि त्यांनी आता पक्षप्रवेश केल्यानंतर लगेचच त्यांची जी उमेदवारी आहे ती घोषित करण्यात आलेली आहे। तसंच आपण हिरामण खोसकर यांचं नाव पाहू शकतो। त्यांनी कालच पक्षप्रवेश केलेला होता। त्यांना आज लगेच उमेदवारी जी आहे ती घोषित करण्यात आलेली आहे। तसंच नवापूर इथून भरत गावित, पाथरी येथून निर्मला विटेकर यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे। तर मुंब्रा कळवा येथून नजीम मुल्ला यांना उमेदवारी जी आहे ती घोषित करण्यात आलेली आहे। ही जी काही नावं समोर येतात जी अजित पवार गटातली आहेत यातून काही घराणेशाहीची नावं जी आहेत ती समोर येताना पाहायला मिळतात। जर का आपण हे नाव पाहिलं, पाथरी निर्मला विटेकर यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। हे जे राजेश विटेकर आहेत ज्यांना विधान परिषदेवर अजित पवार यांनी आता घेतलं होतं, जी विधान परिषदेची निवडणूक झाली त्यामध्ये त्यांच्याच या आई आहेत आणि त्यांना ही उमेदवारी देण्यात आलेली आहे। त्यामुळे तिथे कुठेतरी आपल्याला घराणेशाही दिसून येते। तर आपण अदिती तटकरे यांचं नाव ऐकलं। अदिती तटकरे यांना सुद्धा या विधानसभेमध्ये म्हणजे त्या आधीच आमदार आहेत त्यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आलेली आहे आणि त्या ज्या आहेत श्रीवर्धन येथून त्यांना ही जी उमेदवारी आहे ती घोषित करण्यात आलेली आहे। त्या मंत्री आणि तसंच अजित पवार यांचे जे प्रदेशाध्यक्ष, अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची कन्या आहे स्वतः अदिती तटकरे मंत्री आहेत आणि त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली। कुठेतरी अजित पवार यांचा जो गट आहे यामध्ये देखील घराणेशाही असल्याचं पाहायला मिळतंय। आपण जर का भाजपाची जी 99 उमेदवारांची यादी जाहीर झाली त्यामध्ये पाहिलं तर अनेक नावं जी आहेत भाजपाची त्यामध्ये देखील घराणेशाही दिसून आली। जर आपण कल्याणमध्ये पाहिलं तर सुलभा गायकवाड यांना जी आहे ती उमेदवारी घोषित झालेली आहे। त्या गणपत गायकवाड यांच्या पत्नी आहेत। तसंच श्रीजया चव्हाण यांना उमेदवारी घोषित झालेली आहे। त्या अशोक चव्हाण यांच्या कन्या आहेत। अशी असंख्य नावं जी आहेत ती जी भाजपामधून आहेत ती घराणेशाहीचं उदाहरण आपल्याला देता येईल। तसंच आता आपल्याला अजित पवार गटामध्ये दिसून येत आहेत। थोडक्यात महायुतीमध्ये घराणेशाही जी आहे ती दिसून येते। आपण जर का महायुतीच्या जागावाटपाबद्दल जाणून घेतलं तर महायुतीने बाजी मारल्याचं पाहायला मिळतंय, कारण की महाविकास आघाडीचं जागा वाटप आहे ते अद्याप अंतिम टप्प्यात आलेलं नाही। त्यांची घोषणा जी आहे ती अद्याप झालेली नाही। तर मात्र जी महायुती आहे
त्यातल्या भाजपाने 99 उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यानंतर शिंदे गटाची 45 उमेदवारांची यादी जी आहे ती घोषित झाली. त्यानंतर आता अजित पवारांची 38 उमेदवारांची यादी घोषित झालेली आहे. जवळपास महायुतीचे 182 उमेदवार जे आहेत ते निवडणुकीच्या रणांगणात उतरलेले आहेत. 106 उमेदवार जे आहेत त्यांची घोषणा जी आहे ती येत्या 2 दिवसामध्ये होईल अशा प्रकारचं सांगितलं जात आहे. त्यामुळे सध्या तरी महायुतीने जागा वाटपामध्ये बाजी मारल्याचं पाहायला मिळत आहे. अशाच प्रकारचे राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी माय महानगरच्या फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा आणि आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.